यस सेमीफायनलचा हा सामना रंगतोय शिरवण्याच्या मैदानावरती. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था शिरवणेगाव आयोजित भव्य दिव्य या क्रिकेटच्या अंडरआर्म क्रिकेटच्या मॅची नाईट क्रिकेट टुर्नामेंट आणि आपण पाहणार आहोत या शिरवण्याच्या मैदानावरती अफलातून बॅटल. सेमीफायनलचा सामना एका साईडला असेल नेरुल संघ, एका साईडला असेल एका साईडला असेल शिवशंभो शिरवणे संघ. पाहूया नेरुल वर्सेस शिरवणे हा बॅटल आपण पाहणार आहोत सेमीफायनलच्या या मॅच मध्ये. आणि या पुढची कहाणी ऐकवण्यासाठी मी तुम्हाला नेतोय वाशी गावचा बुलंद आवाज, नवी मुंबईचा उभारता एक सितारा, कॉमेंट्री बॉक्स मधला राहुल राठोड. धन्यवाद सर. वेलकम बॅक आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, वेलकम बॅक आलेले सर्व तमाम मायबाप क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा या शिरवणेच्या क्रीडांगणावरती लेट्स प्ले ग्रीन सिग्नल ओपन झालाय. सर्वांचं मी स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. उपांत्य फेरीचा सामना इथून जो जिंकेल थेट उरण कोलीवाडा पनवेल तालुक्यातील दादा संघ, उरण तालुक्यातील दादा संघ उरण कोलीवाडा ॲथलीट फायनल मध्ये प्रवेश केलाय. चांगला हंगाम त्याने गाजवलाय. कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय. चला लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलर आलाय प्रज्वल आलाय. पहिला दिवस या प्रज्वलच्या नावावर राहिलाय. पहिला दिवस या प्रज्वलने अक्षरशः गाजवलाय. पहिला बॉल फेस करेल शुभम यावेळेला. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल पॅडल स्वीप केलाय. सन्मान्य शिरवणे गावचे नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांचे शुभ आगमन झाले. दादा या आपण व्यासपीठावरती सेमीफायनलचा सामना रंगतोय तो आपण आखो देखी हाल पहा. या इथं व्यासपीठावरती दादा. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळते त्याला मी अभिजित चव्हाण आणि निलेश अभिजित चव्हाण आणि मनीष तुम्हाला देखील विनंती करतोय तुम्ही देखील या व्यासपीठावरती. असं नसतं वा. इथे फटका चांगला आहे. बॉल चालला शॉट फाईन लेगला. इथे मिळेल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. धावफलकावरती धावा आपण पाहत आहे 2 धावा सध्या पाहत आहे. 4 ओव्हरची मॅच सेमीफायनल क्रमांक पहिला आपण पाहत आहे. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा महासंग्राम सध्या पाहत आहे. दोन बॉलचा केस संपलाय. 2 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. बॉल स्टार वरून निघालाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 धावा. इथे नो बॉल, खराब बॉल आणि फिल्डिंग पाहत आहे. नो बॉलची सांगता होते. नो +1. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा सध्या पाहत आहे. 4 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना इथे पुन्हा एकदा टॉप केलाय. क्या बात आहे. स्लॉक स्वीप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेटची दिशा फाडून फोडून बॉल सीमा भरार. धाबा मिळतात 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. घुटना टेक तमाशा देख. चौकार हॅट्रिकला 5000 रुपयाचं कॅश प्राइस. अतिसुतार चौकारांची हॅट्रिकला 5000 रुपये अतिसुतार यांच्याकडून लागू झालाय. इथे देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग आहे. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती पाहत आहे. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 9 धावा. शेवटचा बॉल सध्या पाहत आहे. चांगली बॉलिंग सध्या केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वलला पाहत आहे. इम्प्रेस केलाय. बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा बोलबाला केलाय. पहिला दिवस या प्रज्वलने आपल्या नावी केलाय. इथे टॅप केलाय. काय फटका सजवलाय. अप्रतिम फिल्डिंग अजू. क्या बात आहे. अजू नवले तिकडे होता. लाजवाब फिल्डिंग आहे. अप्रतिम एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. क्या बात आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धावा धावफलकावरती.
गौरव आलाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अजून एक चमचमता सितारा. बॉक्स क्रिकेट मधला अजून एक नवी मुंबई प्रीमियर लीग ऍज अ आयकॉन म्हणून त्याने गाजवली. नवी मुंबई बॉक्स प्रीमियर लीगचा ऍज अ आयकॉन म्हणून तो रनर अप ठरला होता. सध्या गौरवला पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, परंतु पंच मत आहे व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. चला एक सुवर्ण संधी असेल. 6 बॉल मध्ये 4 चौकाराला 5,000 आणि विकेट हॅट्रिकला 3,000. सन्माननीय आदरणीय अति सुतार साहेबांकडून. चला दादा कॅश प्राइस जमा करून द्या आमच्याकडे. अति सुतार सांगतायत 4 चौकार ठोकले तर 5,000 आणि विकेट हॅट्रिक जर आपल्या नावी केली तर 3,000 असं कॅश प्राइसची भूमिका सन्माननीय आदरणीय अति सुतारच्या साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. गौरवला पाहताय. चांगली गोलंदाजी सध्या केली. इथे पहा चांगला बॉल आहे. थ्रू द कव्हर केलाय. खराब फिल्डिंग परंतु सावरलाय. चांगली फिल्डिंग आहे परंतु सावरलाय. प्रज्वल तिकडे होता. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 13च्या घरामध्ये 13 धावा. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना, ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर असताना टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सध्या पाहताय. इथे फटका चांगला आहे. बॉल सीमा पार. नो डाऊट, नो चान्स. बॉल इनटू द फॅन्स. धाबा मिळतात 4. येतोय चौकार. काय फटका खेळलाय. देखणा फटका. शॉट्स मध्ये किती ताकद आहे. बॉटम लाईनचा चांगला वापर केलाय. मनगटाचा वापर केलाय. अप्रतिम फटका खेळलाय. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 17च्या घरामध्ये 17 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा झालेला आहे. 17 मध्ये बॅटरला मिळेल खतरा की गोलंदाजाला मिळेल खतरा हेही पाहणं आवश्यक असेल. सतरा धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल आहे परंतु लॉंग ऑफला राहुल होता. चांगली फिल्डिंग तिकडे होती. राहुल गाडगावकर यांना पाहिले. एका धावेच्या जोरावरती टीमची धावसंख्या 18च्या घरामध्ये 18 धावा सध्या पाहत आहे. 18 धावा. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगती पथावर. इथे चांगला बॉल आहे. भन्नाट वेग परंतु दंडित केलाय. गौरवला दंडित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22च्या नियमानुसार गौरवला दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 19च्या घरामध्ये 19 धावा सध्या पाहत आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे बॉल चांगला आहे परंतु यष्टांचा वेध घेणारा यश तिसऱ्या पंचांकडे परंतु फलंदाज स्वतः चालत सुटलाय. हे काय झालंय. चला बॅटर आउट आहे का. यस आउट आहे. क्या बात आहे. ओ माय गॉड. ऍज अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. क्या बात आहे. खेळाडू वृत्ती कोणाला म्हणतात. आपल्यातला प्रामाणिकपणा कोणाला म्हणतात हे दाखवण्याचं काम केलंय. करणच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट बॉल झालेले आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगला खेळ करणच्या माध्यमातून पाहिला. खेळाडू वृत्ती त्याच्याकडे होते. तो प्रामाणिकपणा तुम्हा सर्वांपर्यंत दाखवण्याचं काम त्याने केलाय. असे खेळाडू खूप चांगले पुढे जाऊ शकतात. खूप चांगला खेळ करण. सलाम आहे तुझ्या माझ्या कार्याला. चांगला खेळ आपण सध्या पाहताय. चांगलं क्रिकेट, चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट, चांगलं गेम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. नवीन बॅटर आलाय. फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफला खराब बिल्डिंग होते. गौरव नाराज झालाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 20 धावा. शेवटचा बॉल.
20 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार, फेस करेल शुभम. चेंबूर गावातला एक दमदमचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. याही खेळाडूने इम्प्रेस केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. चांगली बॅटिंग त्याने सध्या तर केली आहे. डेड बॉलची सांगता होते, धावा मिळणार नाही. शेवटचा बॉल आहे विकी सर. धावा झालेल्या आहे 20. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विकी सरांना पाहताय, त्याच्याबरोबर माझ्या मित्रा योगेशला तुम्ही पाहताय. 20 धावा धाव फलकावरती अखेरचा बॉल. इथे पहा कोलपट्टा पहा, चांगला फटका खेळलाय, अप्रतिम फटका. क्या बात आहे, काय शॉट सिलेक्शन आहे. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनवलेले आहे 21. 12 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती सध्या पाहत आहे टीम चेंबूर पॅकर्स जाऊन पोहोचलाय. पहा 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा बनवलेल्या आहेत. अक्षय रावल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षयला प्राधान्य दिलं जातंय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, कमबॅक करावं लागेल. अक्षय आलाय, भरपूर मोठी जिम्मेदारी टीमच्या संघनायकाने सोपवलेली आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. चला शैलेश मूर्ती नेरुळ, अजू वे फार घेताय तुम्ही, गौरव वे फार घेताय. 21 धावा धाव फलकावरती तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. बॉलरला पाहताय अक्षय रावल, सध्या फेस करेल शुभमला पाहताय. शुभम आल्या क्षणी फिल्डिंग मध्ये पहा वारंवार फेरबदल होतोय. खेळाडूने इम्प्रेस केलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळते, खराब गोलंदाजी. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 22. धावा धाव फलकावरती सध्या पाहत आहे. गोलंदाजी मध्ये अक्षयला पाहत आहे, कमबॅक करावं लागेल. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आता जावं लागेल. शुभम आता अडकलाय. शुभमला करावा लागेल परतीचा प्रवास. शुभम गॉन गॉन गॉन, स्वतःवर नाराज झालाय. सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार, तुम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार, आपण कुठे असाल आपण प्लीज व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. ज्ञानेश्वर दादा सुतार, सन्माननीय आदरणीय नगरसेवक. इथे कट केलाय मनीषच्या बाट मधून. पहिल्याच बॉल वरती धमाका आलाय. चौकाराच्या बरोबर टीमची धाव संख्या 27 च्या घरामध्ये. 27 धावा. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय. 27 धावा धाव फलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे फटका चांगला आहे, क्या बात आहे, नो डाऊट नो चान्स. अप्रतिम फटका. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि या मनीषची कव्हर ड्राईव्ह अप्रतिम आहे. बॉल सीमा पार, धाबा मिळताय 4. येतोय चौकार.
लाजवाब फटका खेळलाय. बॅट मध्ये किती ताकद आहे. शॉट सिलेक्शन तुम्ही पाहताय, अप्रतिम झालाय. इथे पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. स्वीट आहे, गोड आहे, गोड बॉल सीमा पार. धाबा मिळताय 4. थर्टी 35 धावा. मनीष अक्षरशः बरसलाय. या मनीषने 4 धावा चोरण्यामध्ये यश मिळाल्याचं काम तो सध्या करत होता. 3 बॉल मध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले. इथे पाहू शकाल व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतात 4 4 4. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. 4 बॉल मध्ये 4 चौकार मारण्याचा विक्रम केलाय. क्या बात आहे. काय फटकेबाजी करतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग सध्या पाहत आहे. धाबा झालेले आहे 40. इथे पाहू शकाल व्हाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 41. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय. पुन्हा बॉल थांबणार नाही आहे. बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 45-45. सन्माननीय आदरणीय शिरवणे गावाचे कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव सुतार, आपण कुठे असाल तर प्लीज या. सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, शिरवणे गावाचे विद्यमान नगरसेवक, शिरवणे गावातील कार्यसम्राट, विनंती करतोय ज्ञानेश्वर दादा सुतार, आपण कुठे असाल तर प्लीज या व्यासपीठावरती. या क्रीडा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. राहुल घाडेगावकर पहिला बॉल फेस करेल. टीमची धावसंख्या 45-45. व्हाईट बॉल आहे. पहिल्याच बॉल वरती दंडित गेलाय. टीमची धावसंख्या 46. सत्तेचाळीस धावफलकावरती धावा पाहत आहे. एकावन्न धावा धावफलकावरती. ओहो क्या बात आहे. काय फटका खेळलाय. डोळ्याची पारणं फेडणारा फटका. बॉल सीमा पार थ्रू द कव्हर खेळलाय. शॉट्स मध्ये ताकद किती आहे. अप्रतिम फटका खेळलाय. इथे चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. राहुल घाडेगावकरला पाहत आहे.
55 धावा. व्हाईट बॉलची सांगता होते 56 धावा. तीन बॉलचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती. इथे पाहू शकाल बाकुट पॉइंटला गेलाय. इथे मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 57 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 57 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. इथे फटका चांगला आहे. बॉल सीमा पार. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागू पडणार ना त्याच ओव्हरला नाही. 61 धावा. सहा बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम मनीषने केलाय. 6 बॉल मध्ये 6 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग मनीष करतोय. इथे पुन्हा खराब बॉल आहे. सोने पे सुहागा. सन्माननीय आदरणीय विजय भोईर साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे. 5 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या 68 धावा. इथे फटका चांगला आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 70 धावा आणि 71 धावांचा बाटला करायचा आहे. धावा झालेल्या आहे 70 आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या 71. 71 धावा बनवण्यासाठी ऐकूया 71 धावांचा टार्गेट सोपवलाय. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावा कशा रीतीने चेसिंग होणार, धावा कशा रीतीने डिफेंडिंग होणार. थोड्या वेळासाठी ऐकूया आमच्या डीजे मास्टर कडे. ठोका डीजे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. निसर्गाप्रमाणे माझ्या आवाजामध्ये मी करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी, या मॅचची संपूर्ण वाणी माझ्या बरोबर जुडलेली आहे. माझ्या आवाजामध्ये पुरताच मी थांबतो. थोड्या वेळानंतर मी पुन्हा भेटणार. मी यू गया मैं यू आया. थोड्या वेळासाठी आमचे गुरुवर्य दीपेश पाटील सर या तुमची वाणी आगे का खुदों का हाल सुनाने के लिए. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद राहुल. लगेचच वळतो आपण मॅच कडे. सन्मान्य अरुणदादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. जितेंद्र भोईर मंडळाचे सचिव यांच्या माध्यमातून इथं आपण यथोचित सन्मान करणार. अरुणदादा पाटील शिरवणे गावचे आमचे समाजसेवक अरुणदादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सचिव जितेंद्र भोईर यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती करण याच मॅचला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रज्वल आणि गौरव यास गौरव बडदे अतिशय भयानक. गौरव सूर्यवंशी सॉरी माफ करा. चोवीस चेंडू आणि 71 धावा. 71 धावा आणि 24 चेंडू. कशा पद्धतीने चेस करतोय नेरुल संघ पाहूया आपण आणि कशा पद्धतीने डिफेंड करतोय हा शिवशंभो शिरवणे संघ. अक्षरशः
धुमाकूल घातली होती फलंदाजीमध्ये. 71 धावांचा चेस, मोठा चेस मात्र 24 चेंडूमध्ये. पाहूया गोलंदाजी मार्कवरती करण. स्ट्रायकर एंडवरती पाहतोय आपण प्रज्वलला. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय गौरवला. प्रज्वल आणि गौरव. चला मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू रिलीज केला जातोय मात्र इथं पंचांकडनं इशारा होतोय. पहिला चेंडू मात्र वाईटचा चेंडू. वाईट चेंडून मात्र सुरुवात केली जाते. एक धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल आणि श्री गणेशा होईल नेरूळ संघाचा. पाहूया मॅच मध्ये रंगतदार, कारण की दोन्ही संघ बलवान संघ, बलाढ्य संघ. जरी धाव संख्येचा विचार केला 71 धावाचा चेसिंग जरी असला तरी हा देखील संघ खूप ताकदवान संघ आहे. चांगली फलंदाजीचं भरणा असलेला संघ नेरूळ संघ. पाहूया पुन्हा एकदा प्रेक्षकांनी खचाखच भरलेला हा ग्राउंड आणि आपण पाहतो प्रेक्षकांचा जल्लोष आणि प्रेक्षक देखील तेवढीच चांगली साथ देतात. मात्र इथं खेळाडूंना इथं मात्र आलाय चांगला फटका, परंतु फटका थ्रो करेल तो पण मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय गौरवला. इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. सातत्याने चांगला क्रिकेट दाखवावा लागेल. चौकार खेचावे लागतील. चौकाराच्या साहाय्याने मात्र स्कोर बोर्डच्या पुढे पुढे जायला भेटेल. कारण की जर विचार केला 71 धावांचा चेस आणि मोठी रन संख्या चेस करत असताना मात्र कुठेतरी फलंदाजांना झोकून द्यावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. यस नक्कीच. यानंतर मात्र आपण मेगा फायनलचा सामना देखील पाहणार आहोत. या मॅच नंतर लगेचच उरण कोलीवाडा संघ सज्ज आहे. या दोन्ही संघामधून जो संघ जिंकेल तो उरण कोलीवाडा संघाबरोबर भिडेल. पाहूया या सामन्यामध्ये नक्की काय घडतंय काय बिघडतंय ते. इथून पुढे चांगला चेंडू रिलीज केलाय मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज करण मात्र इथून पुढे चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने चांगले बॉल रिलीज करतोय. पाहूया पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. आता मात्र हलवार पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि मात्र एकेरी दुहेरी धावांचा मात्र इथं भरणा सुरू असताना नेरूळ संघाचा इथून पुढे मात्र चांगला क्रिकेट खेळावा लागेल. चौकारांचे डील करावी लागेल. सातत्याने चौकार मारावे लागतील कारण मोठा टार्गेट सेट केला गेलाय. 71 धावांचा टार्गेट चेस करत असताना मात्र इथं एकेरी दुहेरी धाव मात्र काढली जात आहे. कुठेतरी मोठे फटके शोधण्यामध्ये अपयशी ठरताना दिसतात फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज करण. स्ट्रायकर एंडला मात्र पाहतोय आपण गौरवला. आता मात्र गौरवने उडवण्याचा प्रयत्न केला परंतु एस्टनच्या बाहेर हा चेंडू नकारात्मक चेंडू. वाईट चेंडू नंतर मात्र स्कोर बोर्ड मध्ये एक धाव ऍड होईल. तीन चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत पहिल्या षटक प्रगती प्रथावरती असताना मात्र 3 चेंडू रिलीज केले गेलेत आणि 5 धावा मात्र खर्च केले गेलेत. इथून पुढे मात्र 71 धावांचा चेस कशा पद्धतीने चेस करतोय हा नेरूळ संघ पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. पाहूया पुन्हा एकदा चौथा बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज करण. इथून मात्र पुढे पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. एक धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. इथून पुढे मात्र प्रेक्षकांचा जल्लोष पाहतोय आपण या मैदानावरती. अक्षरशः दोन्ही संघांना मात्र तेवढाच पाठिंबा देताना शिरवणे गावातील प्रेक्षक मात्र पाहतोय आपण. इथून पुढे जर विचार केला तर प्रेक्षकांकडनं कृपया प्रेक्षकांनी कुठल्या खेळाडूंना चिडवू नये. स्कोर
7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कृपया प्रेक्षकांनी चिडवू नये गोलंदाजी करत असताना. इथून पुढे चांगला बॉल रिलीज केला गेलाय, मात्र एक धाव मात्र येतोय इथून, एक धावेने मात्र इथं मात्र काय घडतंय. इथून पुढे मात्र विकेटची पतन होते. पहिला हादरा मात्र लागतो नेहरू संघाला. इथं मात्र विकेट येते. प्रज्वल मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मात्र नवीन न्यू बॅटर येतोय मैदानामध्ये अज्जू. यस अज्जू म्हटल्यानंतर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे आणि एक चांगला मोठा फलंदाज मात्र फलंदाजाच्या बहुल्यावरती आपण पाहतोय. एक चांगला बॅटर अज्जू आणि गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज मात्र आपण पाहतोय. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया पुन्हा एकदा प्रेक्षक आपण जरा गोलंदाजाला साथ द्यायचे, टाळ्या वाजवायच्या जोरदार. चला पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज काय बॉल टाकतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. इथं मात्र चांगली गोलंदाजी मी म्हटलं होतं. येतोय खणखणीत चौकार आणि या चौकारानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बडी बाद 12 धावा धावफलकावरती. अक्षरशः प्रेक्षकांचा जल्लोष. ही आहे स्वयंभू गलोबा सेवाभावी संस्थेची क्रिकेटची मॅच आणि या क्रिकेटच्या मॅच मध्ये मात्र प्रेक्षकांचा चाललेला जल्लोष अक्षरशः जबरदस्त. प्रेक्षकांनी स्वतःच्या हातावरती घेतलेली हा सामना आणि आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 59 धावा. 18 चेंडू आणि 59 धावा. सध्या प्रेक्षक दोन्ही संघाला पाठिंबा देत आहेत. फलंदाजांनी चौकार मारला तर तुफान टाळ्या वाजल्या जातात आणि गोलंदाजांनी मात्र बॉल डॉट जरी काढला, विकेट जरी घेतला तर तुफान टाळ्या वाजल्या जातात. अक्षरशः प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद लुटताना जबरदस्त सामना नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. हर्षित जर शैलेश स्मृती हा संघ जर जिंकला तर सचिन देवप्पा लवटे यांच्या मार्फत 5,000 रुपयाचा रोख कॅश पारितोषिक असेल. एस वाईड +1 सचिन देवप्पा लवटे यांच्या माध्यमातून शैलेश स्मृती संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांना दिला जाईल. याची नोंद मात्र शैलेश स्मृती संघाने घ्यायचे. परंतु सामना मात्र पुढे घेऊन चालले अज्जू, कारण की विचार केला तर मोठी धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करत असताना 71 धावा चेस करायचे आहेत आणि अज्जूनी चौकार हॅट्रिक जर साधली तर राज यांच्याकडनं 5,000 रुपयाचा रोख कॅश प्राइज दिला जाईल. इथून पुढे वाईड बॉल. इथं मात्र बॉलर मात्र कन्फ्यूज झाल्यानंतर मात्र सातत्याने एस्टांच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरसवतोय. धावसंख्या 15 लॉस ऑफ 1 विकेट. आलाय चौकार. मी म्हटलं होतं हा बॅटर मात्र चांगला बॅटर आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अष्टपैलू म्हणून खेळाडू ज्याला ओळखला जातो तो अज्जू मात्र भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय सध्या. धावसंख्या 19. कृपया प्रेक्षकांसाठी सूचना आहे, आपण जर कॅश प्राइज लावत असता तर आमच्यापर्यंत कॅश प्राइज पोहोचवा अगोदर, त्यानंतर मी अनाउन्समेंट 100% करेल. शैलेश स्मृती संघासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर हा सामना जिंकला तर सचिन लवटे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा रोख कॅश प्राइज असेल. याची नोंद
शैलेश स्मृती संघाने घ्यायचे. इथून पुढे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पाहूया पुन्हा एकदा अज्जू भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठा चेस आहे, 71 धावांचा चेस करायचा. इथून पुढे चकवला जातोय. इथं मात्र विकेटची पतन. मात्र मोठा विकेट, मोठी मछली मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहतोय आपण. अज्जू याला नवीन बॅटर, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. राहुल राहुल मात्रे तो माहिती दुसरा एक खेळताना कोणतरी घाडीगावकर. हर्षित मात्र गोलंदाजी करतोय. इथं मात्र विकेट प्राप्त करतोय. चौकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर मात्र विकेटची पतन. पाहूया पुन्हा एकदा हर्षित बॉल टाकेल राहुलला. पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय आपण. चांगली बॅटल मात्र इथं रंगताना. इथं मात्र काय होतोय, रिव्हर्स स्वेपचा प्रयत्न पासतोय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू. इथं मात्र विकेटची पतन होतंय. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. तिसरा हादरा, तिसरी विकेट. राहुल जातोय तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाज मात्र हर्षित चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावरती असेल हर्षित. रोहित नवीन फलंदाज येतोय. बॅक टू बॅक 2 हादरे. राहुल मात्र परतला, त्यानंतर मात्र रोहित येतोय फलंदाजीसाठी आणि हर्षित मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावरती. पाहूया हॅट्रिक घेतोय का, हॅट्रिक साधतोय का ह्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा. इथून मात्र नकारात्मक चेंडू, वाईड बॉलचा इशारा. अजूनही हॅट्रिक साधण्याची सुवर्ण संधी मात्र हर्षितकडे अजूनही असेल. पाहूया हर्षित कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. वाईट +1. 2 धावा मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या 22. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. मात्र अजूनही सलामीला आलेला गौरव मात्र अजूनही बॅटिंग करतोय. पाहूया संघासाठी कितपर्यंत येऊ. आता मात्र चांगला शॉट खेळून काढला, मात्र रनआउटच्या स्वरूपाने विकेट प्राप्त केली जाते. इथून पुढे मात्र शेवटचा चेंडू रिलीज करावा लागेल. अजूनही एक चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय हर्षल. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील रिलीज करेल हर्षित. पाहूया हर्षलला काय रडतंय. इथून पुढे मात्र नो बॉलचा इशारा येते पंचांकडनं. नो बॉलला मात्र समाचार घेण्याचा चान्सेस होता फलंदाजाकडे, परंतु इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. इथं मात्र फलंदाज मात्र परततोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉलची सांगता केली जाते. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मॅच खूप लांब, अर्थात दिल्ली बहुत लंबी अशा पद्धतीचा स्लोगन या मॅचसाठी मात्र नेरूळ संघाकडे आपण पाहतोय. कारण की टार्गेटचा विचार केला तर 71 धावांचा टार्गेट आणि 23 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्या 2 षटकामध्ये. अजूनही इथून पुढे 2 षटक बाकी असतील, परंतु गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण गोलंदाज शुभम यांना आणि शुभमच्या बॉलवरती येतोय. पहिला हल्ला चढवलाय. शुभमचा विचार केला तर एक चांगला बॅटर, चांगला बॉलर, चांगला क्षेत्ररक्षक अफलातून संघासाठी कामगिरी करत असतो तो, आणि तोच मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती मात्र पहिल्या चेंडूवरती दाखवतोय. बॅट्समन मनसोबे साफ करतोय. त्याला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती चौकार खेळावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल, आणि पहिल्या चेंडूवरती चढवलेला हल्ला मात्र जबरदस्त शॉट चौकार आला होता. इथून पुढे चांगला बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न, परंतु एस्टांच्या बाहेर चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. आता मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 28-28. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, परंतु एक धाव मात्र भेटेल. इथून पुढे दिल्ली खूप लांब, कारण की जर रनचा विचार केला तर खूप सारे रन बनवायचे. तिथून मात्र ट्रॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु
एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. आता मात्र नेरूळ संघाकडनं जी जल्लोष केला जात होता तो जल्लोष कुठेतरी कमी होताना दिसतोय आपल्याला. सध्या शिवशंभू संघाकडे मॅच जाताना दिसते, परंतु नो बॉलचा इशारा आणि इथं मात्र बॅट्समननी दिले आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलाम आणि मात्र तो विकेट असला असता, परंतु तो नो बॉल असल्या कारणाने बॅट्समन मात्र सलामत. इथून पुढे चांगला फटका इथं येतोय, खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र कुठेतरी फलंदाज मात्र चांगली बॅटिंग दाखवतोय, परंतु अजूनही खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. कारण की आता जर धावांचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 35 धावा करायच्या आहेत. इथून पुढे चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी वाईट चेंडू रिलीज केला जातोय. 7 चेंडू आणि 34 धावा. शुभम मात्र खराब गोलंदाजी करतोय, इथं वाईट टाकतोय. 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आता मात्र इथून पुढे मात्र चांगला बॉल रिलीज केला गेलाय, लेग कट केला गेला आणि मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 34 धावांची आवश्यकता असतील. 6 चेंडू आणि 34 धावा. इथून पुढे आपण पाहतोय शिवशंभू शिरवणे अर्थात चेंबूरचा हा संघ मात्र दहाडतोय, चांगली कामगिरी करतोय, सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि चांगली कामगिरी करत असताना मात्र इथं एक चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने मात्र स्कोरबोर्ड जरूर वाढेल, परंतु धावसंख्या जे जिंकायला आहेत 71, त्याचा चेस मात्र आपण पाहिलं तर खूप लांब ढकलली गेले नेरूळ संघाकडनं ही मॅच आपण पाहतोय. इथून पुढे चांगली गोलंदाजी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलेला हा चेंडू मात्र चांगला प्रयत्न मात्र इथं स्टंपवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सुखरूप फलंदाज मात्र क्रीजमध्ये दाखल. इथं मात्र चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथून पुढे मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथं मात्र चांगला फटका येतोय, जबरदस्त शॉट, चौकार. इथून पुढे शेवटचा चेंडू. इथं मात्र रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून येतोय 1 धाव आणि मात्र इथं मात्र शिवशंभू शिरवणे अर्थातच चेंबूरचा संघ जातो मेगा फायनलच्या दिशेने आणि फायनलचा तिकीट भेटल्यानंतर आपण मात्र पाहणार आहोत फायनलमध्ये